एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. गोष्ट एका मुलीची पहिल्या मुंबईच्या प्रवासाची. एक मुलगी जी पहिल्यांदा मुंबईला जाते आणि तिचा प्रवास कसा असतो ते तुम्ही या ब्लॉगमध्ये बघणार आहे. सो चला त्या मुलीसोबत. खरं तर ना 3-4 दिवसाचा हा प्रवास होता. त्याच्यानुसार माझे कपडे ठरले होते आणि या बॅगमध्ये मी ते सगळे कपडे घेऊन जाणार होती. म्हणजे मला कॅरी करायला सोपं राहणार होतं. हा ड्रेस तुम्ही बघताय हा सिम्पल आहे, पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण की माझ्या भावाने आम्हाला पहिल्यांदा गिफ्ट केलेला होता. तिथलं वातावरण ते सगळं बघून मी कपडे चूज केले होते. कारण की मुंबईचं वातावरण थोडं दमट आणि गरम आहे. त्याच्यामुळे घाम खूप येतो आपल्याला. त्याच्यामुळे जास्त टोचणारे वगैरे कपडे मी घेतले नव्हते आणि ही मिनिमलची ज्वेलरी मी चूज केली होती, जी की माझ्या सगळ्या आउटफिटवर जाणार होती. म्हणजे कमी सामान कॅरी करायला सोपं हेच माझं एक होतं. कारण की ट्रेनमध्ये चढा, उतरा, आपल्या सामानाची काळजी घ्या, हे खूप नंतर मेसी होऊन जातं. मग आमचं सगळं पॅकिंग झाली. आम्ही घरातून निघताना लाईट पण केली, त्याच्यामुळे आवरायला थोडं अवघड झालं. हाईबाबांच्या बॅग, माझ्या बॅग, आमचं सगळं रेडी होतं. स्टेशन आमच्या घरापासून 1-1.5 तासाच्या अंतरावर आहे. 10:30ची ट्रेन होती. 10:30ला आम्ही स्टेशनवर पोहोचलो होतो. आता गोष्ट सांगते या प्रवासाची. हा प्रवास थोडा वेगळा होता माझ्यासाठी. खरं तर आई, बाबा आणि मी असं तिघंच ना आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो फिरायसाठी. नाहीतर पूर्ण फॅमिली आमची सोबत असते. माझा भाऊ सोबत असतो. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं. सगळं ते लोकं बघून घेतात. ट्रेन कोणती बुक करायची, सीट कोणती बुक करायची, कुठे जेवायचं, सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात त्या पण यावेळेस ते सगळं मला बघायचं होतं. त्याच्यामुळे थोडा हा नवीन एक्सपिरियन्स होता. तो छानच होता माझ्यासाठी. ते तुम्ही पुढे बघालच. पहिलं टेन्शन सुरू होते इथून, काय की ते मी तुम्हाला सांगते. आमची ट्रेन ना ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर थांबणार होती आणि ज्या दादाकडे आम्हाला जायचं होतं, तर तो डोंबिवलीला राहत होता. तर पहिला प्रवास तर मुलीचा इथून स्टार्ट झाला. तिथून लोकलने आम्हाला डोंबिवलीला जायचं होतं. मग आता एवढी ते गर्दी, तिकीट कुठे काढायचं आणि कोणती लोकल पकडायची आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर उभं राहायचं, किती ते प्रश्न. बापरे बाप रे बाप. शेवटी विचारत विचारत तिकीट काढलं, प्लॅटफॉर्म बघितला, त्या लोकलमध्ये बसलो. डोंबिवली येईपर्यंत माझा जीव भांड्यात पडला नाही. शेवटी डोंबिवली आला. आम्ही त्या दादाच्या घरी गेलो, छान फ्रेश झालो. तेव्हा कुठे बरं वाटलं. नंतर हा कॉट सेट जो मी रिसेंटलीच घेतला होता तो मी चूज केला पहिल्या दिवसासाठी. नरम आहे आणि खूप छान वाटतं. त्यानंतर पहिला जे स्पॉट होता आमचा फिरण्याचा तो होता जुहू बीच. जुहू बीचला पण जायसाठी ना लोकल पकडली आम्ही डोंबिवलीवरून. मग थोडीफार सिटी बस केली. असं ट्रॅव्हल करत करत आम्ही जुहू बीचला पोहोचलो. खरं तर ना लोकलचा प्रवास आपल्याला थोडा हेक्टिक वाटतो, पण ज्यांना सवय आहे त्यांना काही वाटत नाही. तिथेसून असा काहीसा नजारा होता. प्रचंड गर्दी त्या बीचवर होती. मला शांत आणि कमी गर्दीचे बीच आवडतात, पण या बीचवर प्रचंड गर्दी होती. आता आलो आहे तर म्हटलं थोडं एन्जॉय केला, छान व्ह्यू बघितला, पाण्यात खेळलो, मजा केली. खरं तर ना जाताना थोडा थकवा वाटत होता, पण जसं एक पॉईंट आम्ही बघत गेलो तेव्हा थकवाही दूर झाला. छान मग पाण्यातून बाहेर निघालो आणि छान चणे चटपटे खाल्ले. नंतरच्या डेस्टिनेशनसाठी जायला निघालो. तर मुंबई म्हटलं की वडापाव, चाळ, लोकल. तर या चाळीत राहणं म्हणजे पण एक कलाच आहे. एवढ्या छोट्या जागेत सगळ्या गोष्टी मॅनेज करणं किती वेगळं आहे ना. आपण कधी अनुभवलं नाही, पण जे लोक जगतायत ते खरंच वेगळं आहे. पुढचं डेस्टिनेशन होतं आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी. इथला परिसर एवढा शांत होता आणि एवढा छान होता ना, त्याला मी तुम्हाला दाखवते. ते एका साईडनं पूर्ण दुकानं आहे, जिथे आपल्याला लागणाऱ्या ज्या पण काही वस्तू आहे, विविध प्रकारच्या मूर्त्या, फुलं, मेणबत्त्या, ते सगळं एका साईडला आहे. आणि असा मधातून रोड आहे आणि दुसऱ्या साईडला जो अथांग शांत समुद्र होता. सूर्य छान डुबत होता आणि तो व्ह्यू म्हणजे पैसा वसूल. हे अंदर गेल्यावर एक साईन दिसते आणि त्याच्या खाली लिहिलं आहे, सिग्नेचर दॅट चेंज बिलियन ऑफ लाईफ. खरं तर या वाक्याला एक खूप मोठा अर्थ आहे आणि या वाक्याच्या मागं खूप मोठा संघर्ष आहे. ते बघितलं आम्ही अंदरचं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हा व्ह्यू जो होता ना, तो म्हणजे पैसा वसूल व्ह्यू होता. सूर्य छान डुबत होता, थोडी हवा चालू होती, समुद्र छान वाहत होता. म्हणजे ना निसर्ग म्हणजे कमाल 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 आहे. मुंबईला आलो आणि वडापाव खाल्ला आणि असं कसं होणार. मस्त वडापाव खाल्ला. हा दादर स्टेशनचा रोड आहे. आई आणि मी 2 मिनिटं तर बघतच बसले, केवढी ती गर्दी. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी होता. खरं तर एवढी गर्दी आम्ही आम्ही जिथे राहतो तिथे नसते. त्याच्यामुळे हे सगळं नवलच वाटण्यासारखं होतं. प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी होता. कुणाला कोणाशी बोलण्यासाठी वेळ नव्हता आणि सगळं फास्ट, फास्ट, फास्ट सगळ्या गोष्टी चालू होत्या. सो आता सगळे आजचे स्पॉट झाले होते. आता आम्ही घरी निघालो होतो लोकलनी. असा सगळा आजचा दिवस होता. कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि उद्याचा दिवस पण अजून एक स्पेशल आहे. चॅनल स्पेशल स्पॉट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.